आज सकाळपासूनच खूप पाऊस पडत होता, त्यामुळे माझ्या मागे फक्त आज गुरं चारण्याचंच काम होतं। शेतामध्ये आलो असताना मला बांधावरती ही लाल रंगाची फुले असलेली एक वनस्पती दिसली। तर मित्रांनो, मी आपणास नेहमीच सांगत आलो आहे की या निसर्गाने आपल्याला खूप काही भरभरून दिलं आहे, त्यापैकीच ही घाणेरी नावाची एक वनस्पती आहे। या घाणेरीचे विविध प्रकारचे वेगवेगळे फायदे आहेत। मित्रांनो, तसे तर घाणेरी नावाची ही वनस्पती मूळची भारतीय नसून ती एक अमेरिकन वनस्पती आहे। या घाणेरीचे शास्त्रीय नाव अँटिना कॅमेरा असून मित्रांनो, घाणेरी ही एक रानटी आणि काटेरी वनस्पती असून ती प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आणि डोंगराळ भागात आढळते। यामुळेच घाणेरी नावाची ही वनस्पती रानटी गुलाब किंवा टणटणी या नावाने सुद्धा ओळखली जाते। घाणेरीचे फुले हे वेगवेगळ्या रंगामध्ये असू शकतात। घाणेरीला आकर्षक आणि सुंदर असे फुले असल्या कारणाने ही वनस्पती सुशोभीकरणासाठी गार्डनमध्ये सुद्धा वापरली जाते। तसेच घाणेरी ही एक आयुर्वेदिक वनस्पती सुद्धा आहे। ही अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल तसेच अँटी फंगस एजंट म्हणून सुद्धा काम करते। या घाणेरी वनस्पतीमध्ये असलेल्या अँटी फंगस गुणधर्मामुळे ही त्वचेच्या उपचारामध्ये वापरली जाते। तसेच अँटीऑक्सिडंट एजंट असल्यामुळे ही कधी तुम्हाला पित्त होऊ देणार नाही। म्हणजेच मित्रांनो, या घाणेरीच्या पाण्याचा अर्काचा उपयोग त्वचेवरील विकारासाठी होतो। तसेच मित्रांनो, या घाणेरीचे खूप सारे आयुर्वेदिक फायदे आहेत, जसे की याचा अर्क तयार करून पिल्यास तुम्हाला तुमचा सांधिवात आणि ताप बरा करण्यास याचा उपयोग होतो। तसेच मित्रांनो, घाणेरी नावाची ही वनस्पती तुमचा धनुर्वात बरा करण्यास सुद्धा उपयोगी ठरेल। ही एक कीटकनाशक वनस्पती सुद्धा आहे। मित्रांनो, या घाणेरीला आकर्षक फुलांबरोबरच असे फळं सुद्धा लागतात, ज्यांना आम्ही आमच्या लहानपणी खूप खाल्ले आहे। हे फळ चवीला अत्यंत गोड असते। तर मित्रांनो, तुमच्या आसपास आढळणाऱ्या या काटेरी वनस्पतीचे इतके सारे फायदे तुम्हाला माहीत होते का? कमेंट करून नक्की कळवा। मित्रांनो, या वनस्पतीला प्रामुख्याने आपल्या भागामध्ये कामुनी नावाने ओळखली जाते। तर आपणास ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।